हॅलो एव्हरीवन, वीकली चर्चा विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर उखमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या वीकली चर्चामध्ये आपल्याकडे भरपूर सारे प्रश्न आहेत, पण त्याच्यामधले आपण 5 ते 6 प्रश्न काय केले, आपण सॉर्ट आउट केले। जास्त मोठा व्हिडिओ आपल्याला बनवायचा नाही आहे। मागच्या वेळेस काय झालं होतं, थोडासा मोठा व्हिडिओ झाला होता। जे फेअर कमेंट्स आहेत, जे कामाच्या कमेंट्स आहेत, ते आपण घेतल्या, रिपीटेड कमेंट्स घेतल्या नाहीत। भरपूर साऱ्या कमेंट रिपीट होत्या की बुवा सर अभ्यास कसा करायचा, सर अभ्यास कसा करायचा, सर अभ्यास काय करायचा, ह्या जे कमेंट होत्या ह्या रिपीटेड होत्या, तर आपण त्या रिपीटेड घेतल्या नाहीत, एकच वेळेस घेतल्या। तर पहिली कमेंट आहे की बुवा मागचा जो आपण वीकली चर्चा रेकॉर्ड केला होता त्याच्यानंतर मी एक शॉर्ट अपलोड केला होता, त्या शॉर्ट वरती एक कमेंट आहे की सर सीईटी मध्ये मॅथ्स केमिस्ट्री ठीक आहे पण फिजिक्स नाही, जर आपण मॅथ्स आणि केमिस्ट्री स्ट्रॉंग केला आणि फिजिक्स निग्लेक्ट केला तर स्कोर चांगला होणार काय? तर सर्वात आधी सांगून देतो की बुवा स्कोर चांगला होणारच नाही, बिलकुल होणार नाही। तुम्ही जर फिजिक्स निग्लेक्ट केला तर होणार नाही म्हणजे नाही। तुम्ही 3 सब्जेक्ट कुठलेही रन करून झाले, जसे की पीसीएम किंवा पीसीबी। पीसीएम आणि पीसीबी मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री आहेच, भलेही पीसीएम मध्ये मॅथमॅटिक्स मायनर मेजर असेल, पीसीबी मध्ये जो बायोलॉजी आहे तो मेजर असेल, पण फिजिक्स आणि केमिस्ट्री हा चांगला करावाच लागते, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे। जर तुझा मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री चांगला आहे पण फिजिक्स चांगला नाही आहे, तर तो फिजिक्स थोडाफार तरी बरा कर, नाही चांगला तर बरा तरी कर भावा, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे। तुला थोडासा चांगला कराच लागेल, फिजिक्स सोडून देता येत नाही। तू जर फिजिक्स सोडून दिला तर होणे नाही, शक्य नाही, म्हणून फिजिक्सचा अभ्यास कर। जर कुठे काही अडचण असेल तर मी बसलोच आहो, काही टेन्शन घ्यायचं काम नाही। मग पुढे आहे पहा, खूप छान सर, तुम्ही खूप छान शिकवता, ओके, सजेस्ट एनी फिजिक्स चॅनल हु वुड टीच लाईक यू। ओके, ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच। मी चांगला शिकवतो म्हणजे तुम्हाला समजते, म्हणजे मी चांगला शिकवतो। आपल्याकडे माझ्या डायरीमध्ये शिक्षकाची किंवा माझ्या डायरीमध्ये टीचरची एकच डेफिनेशन आहे, जर समोरच्याला समजत असेल तर तो कामाचा, नाही तर काही कामाची गोष्ट नाही आहे, तो भंगार धंदे आहेत। मग आपण डिलिव्हर करून राहिलो, समोरच्याला समजून राहिलं म्हणजे भाऊ सक्सेसफुल, नाही तर काहीच कामाची गोष्ट नाही। तर फिजिक्सचं चॅनल पहा, मी जो चॅनल चालू केला आहे नंदू सर मॅथमॅटिक्स, हा मराठीमध्ये आहे, टोटल मराठीमध्ये आहे, हिंदी, कारण की आपली हिंदी लय खतरनाक आहे भाऊ। मैंने तुमको सांगितला होता आणि तुमने मेरे को काऊन नाही सांगा, असं माझी हिंदी आहे, म्हणून मी हिंदीमध्ये काही चालू केला नाही। तर हिंदी थोडी शिकावं लागेल व्यवस्थित, कारण की मोठ्या प्लॅटफॉर्मवर यायचं असेल तर आपल्याला हिंदी शिकावीच लागेल। पण मराठीमध्ये तर आपलं चॅनल चालूच राहणार, काही टेन्शन घ्यायचं काम नाही। पण फिजिक्स हे मराठीमध्ये नाही आहे, बहुत म्हणजे आहेत, मी काही बघितले नाही आहेत, मी चॅनल बघितले नाही आहेत। पण आमच्या एक सरचं चॅनल आहे फिजिक्स बाय शुभम सरचं एक आहे फिजिक्सचं चॅनल, पण त्यांनी कंटेंट आणखीन काही बनवलं नाही आहे। मी त्यांना सांगतो की बाबा व्यवस्थित कंटेंट तयार करा, व्यवस्थित कंटेंट डिलिव्हर करा, तुमच्यासाठी लोक वाट पाहून राहिले। तर तिथपर्यंत जे काही सापडत असेल तर त्याच्यावरती सध्याचं चालून घ्या, सांगतोच मी। जर त्यांनी जर समजा ज्या दिवशी कंटेंट रिलीज केलं त्यांचं, त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो की बुवा फिजिक्स साठी कंटेंट आलेलं आहे, तुम्ही पाहून घ्या, काही लोड घेऊ नका, ठीक आहे। सर मला मॅथ्स खूप भारी जात आहे, काय करू? ओके, ठीक आहे। तर सर्वात आधी तर तू अनालिसिस कर, मॅथ का बरं भारी जात आहे। मॅथ्स सारखा सोपी सब्जेक्ट नाही आहे भाऊ, मॅथ्सचा असा ढोर मेहनत, मॅथ्स सारखा गद्यासारखा अभ्यास करावा लागत नाही, है ना, रिकामी कुठाने मॅथमध्ये करायचं काम नाही आहे। मॅथ एकदम सोपी आहे। मी काय म्हणतो, एक छोटीशी डायरी आपल्याकडे असली, पहा एवढीशी डायरी जर असेल तर तुमच्याकडे तुमचा पूर्ण 11th आणि 12thचा मॅथ याच्यामध्ये बसते। मी मुलांना सांगितलंय कसं करायचं, माझे जे ऑफलाईनचे मुलं आहेत त्यांना व्यवस्थित समजून सांगितलंय की मॅथचा अभ्यास कसा करतात। मॅथचा अभ्यास कधीच एका ठिकाणी बसून सर बसलो आता मस्त पालखट मांडली, एकदम ध्यान विन करून बसून मस्त अभ्यास करून राहिलो, काहीच गरज नाही आहे। मॅथचा अभ्यास चालता फिरता करता येते। मी कधीच मॅथचा अभ्यास एका ठिकाणी बसून केलाच नाही, चालता फिरताच अभ्यास केला। तर मॅथ्स तू कसा करतो पहिले अनालिसिस कर, मी सांगतो सिंपल। मॅथ्स मध्ये प्रॅक्टिस महत्वाची आहे, प्रॅक्टिस नंतर काय तर प्रॅक्टिस आपण केल्यानंतर रिव्हिजन महत्वाची आहे, हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। प्रॅक्टिस तुमची हार्ड असली पाहिजेत, रिव्हिजन तुमची स्मार्ट असली पाहिजेत। रिव्हिजन कशी करायची ही मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली होती। तर पहिले अनालिसिस कर, तू मॅथचा कसा अभ्यास करताय आणि तो मला कळव पहिले, तो मला समजून मला सांग की बाबा मी सर असा अभ्यास करत असतो, 8600453316 मला फोन कर, सर मी आजचा असा अभ्यास करतो, आता कसा करू? मग त्याच्यामध्ये मी तुला सजेशन देतो, जर तुला ते व्यवस्थित वाटलं तर तू इम्प्लांट कर आणि समोरच्या गोष्टी चालू ठेव, काही लोड घेऊ नको, काही टेन्शन घेऊ नको, मॅथ एकदम सोपी आहे भाऊ। चला ठीक आहे, सर मला अभ्यासाचं नियोजन सांगा। मी 12th मध्ये आहे, बरं ठीक आहे, परीक्षा आपली 3 महिन्यावर आली आहे, आता कायच अभ्यासाचं नियोजन सांगून मी तुम्हाला सांगा का, आता फक्त तुमची रिव्हिजन असायला पाहिजे, बाकी काहीच नाही। तुमचा क्लासेस असो आता कॉलेज असो, तुमचा सिलेबस ऑलमोस्ट म्हणजे झाला पाहिजे, ऑलमोस्ट म्हणजे 3 महिने राहिले म्हणजे तुमचे 3-4 चॅप्टर राहिले असतील, याच्यावरती राहिले नको, 3-4 चॅप्टर बस जास्तीत जास्त। तर तुमचा सिलेबस ऑलमोस्ट डन आहे, तर तुमची प्रॅक्टिस डन असायला पाहिजे, प्रॅक्टिस नंतर रिव्हिजन चालू असायला पाहिजेत आणि पेपर सेट चालू असायला पाहिजेत थोडेफार तरी।
आता अभ्यासाचं नियोजन काय तर बस म्हणजे दिवस रात्र एकच काम, फक्त अभ्यास फक्त अभ्यास फक्त अभ्यास, याच्याशिवाय पर्याय नाही आहे है ना. तर सध्याच्या परिस्थितीत तुम्ही कमीत कमी दिवसातले 12 ते 13 तास तरी अभ्यास केला पाहिजेत, मी असं म्हणतो. जर रिझल्ट चांगला पाहिजेत असेल तर, चांगला रिझल्ट एकदम जबरदस्त नाही म्हटलं मी ना, चांगला रिझल्ट पाहिजेत असेल तर 12 ते 13 तास दिलेच पाहिजेत, त्याच्याशिवाय पर्यायच नाही भाऊ. तर नियोजन तुमचं तुम्हालाच करावं लागेल. मी काय सांगू तुम्हाला, मी तर सांगेन सकाळी 4 वाजता उठा, 4 वाजता उठल्यानंतर मग सकाळी व्यायाम केला पाहिजे, व्यायाम केल्यानंतर ध्यान केलं पाहिजे, नंतर 5 वाजतापासून अभ्यासाला बसलं की संध्याकाळच्या 5 वाजे लोक अभ्यास करा. मी सांगू शकतो ना 4 घंटे याचा, 4 घंटे त्याचा, 4 घंटे त्याचा, 4 घंटे त्याचा, पण भाऊ ते तुम्ही करसान काय, हे महत्वाची गोष्ट आहे ना. मीच तर नाही करतो, मी नसतं केला नाही तर तुम्ही काय करसान. तर आपापल्या वेनं करायचा. माझा वे होता अभ्यास करायचा, मी त्या वेने केला, तुम्ही तुमच्या वेनं अभ्यास करायचा, काहीच लोड घ्यायचं काही नाही. ठीक आहे, काही असेल तर आपण पाहूनच घेऊ. आणखी समोरची एक कमेंट आहे पहा. आता थोडीशी आपल्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त कमेंट आल्या 2, त्या दोन्ही आपण पाहू. काय म्हणते की बुवा सर मला छोट्या छोट्या गोष्टीवर टेन्शन येते, काय करू. लोक काही म्हणतात त्याचं टेन्शन येते. तर एक सांगतो भावा, पाय छोट्या छोट्या गोष्टीवर टेन्शन येते तर सर्वात पहिले तू टेन्शन घेणं बंद कर. बिलकुल, आपण कलियुगात जगून राहिलो है ना. आपण राम राज्यात जगून नाही राहिलो, कृष्णाच्या काळात नाही जगून राहिलो, आपण कलियुगात जगून राहिलो. कोणाचं काहीच फरक पडत नाही, कोणी काही म्हणो. तर टेन्शन घेणं पहिले बंद कर. कसं आहे, लोकांचं बोलणं कसं असते, ऊन सावलीसारखं असते. आज ऊन आहे तर उद्या सावली क्षणाक्षणाला बदलते. तर लोकांचं मनावर कधीच घ्यायचं नाही. आता लोक कसे झाले माहित आहे, लोक ते तू ऐकलं असेल किंवा गरज पडली आणि सगळे अनुबंध झाले, मुंगसाचे सापाशी संबंध झाले. म्हणजे मुंगसाचा आणि सापाचा काही संबंध नसते, पण गरज पडली की होतात, असे लोक झाल्यात सध्या कलियुगातले. म्हणून लोकांचं काही टेन्शन घेऊ नको, आपलं स्वतःवर फोकस कर, स्वतःवर काम कर. त्याला काम सध्या जे आहे ते कर. तुला अभ्यास करायचं काम आहे ना तर अभ्यास कर, बाकी काही लोड घेऊ नको. काही टेन्शन असलं तुम्ही बसेलच जाऊ, आपण सगळ्या याच्यात बसतो, साम दाम दंडभेद, काहीच टेन्शन घेऊ नको. पुढे भाऊ काय म्हणते की बुवा सर मला बिझनेस करायचा आहे पण समजून नाही राहिलं, काय करू, माझ्या घरचे नाही म्हणत आहेत. तर आता याच्यामध्ये 2 गोष्टी येतात. तुझ्या घरचे नाही म्हणत आहेत तर हा त्यांचा तुझ्या प्रति एक डिफेन्सिव्ह हे असू शकते, एक पाऊल असू शकते. कारण की भाऊ सध्या बिझनेसची वेव आहे ना. कोणी म्हणते मी बिझनेस करतो, कोणी म्हणते मी बिझनेस करतो, पण बिझनेस करायसाठी काय तर तेवढे पेशन्स पाहिजे, तेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे. जर लॉस आला तरीही ऍक्सेप्ट झाला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही स्टेबल राहिले पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही टिकून राहिले पाहिजेत. म्हणून घरचे नाही म्हणत असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, काही आता आपलं मराठी माणसाचं तसंच आहे. आपला मराठी माणूस आहे की नाही, बिझनेस करायसाठी घाबरतो, आपल्या घरचे आपल्याला सपोर्ट करत नाहीत. तर सर्वात आधी जर तुझ्याकडे कॅपिटल असेल तर तू स्वतःचं करू शकतो. जर कॅपिटल नसेल, घरच्याकडून पैसे घ्यायचे असतील तर पहिले पैसे कमाव आणि मग बिझनेसमध्ये लाव. म्हणजे घरचे बी म्हणत नाहीत. तुम्ही जर घरून पैसे मागत असताना बिझनेसमध्ये लावत असताना तर ते काहीच कामाची गोष्ट नाही. स्वतःच्या जीवावर कर, स्वतःच्या जीवावर केलेल्या गोष्टी टिकून राहतात, त्या गोष्टीचा माणसाला किंमत राहते आणि त्या गोष्टी माणसाला करावी वाटतात. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट. स्वतःच्या जीवावर केलेल्या सगळ्या गोष्टी कामाच्या असतात, सगळ्याच्या सगळ्या. म्हणून टेन्शन काही घेऊ नको. जर तुला काही बोलायचं असेल तर मला कॉल करू शकतो, काही लोड नाही आहे. आपला नंबर तर मी तुम्हाला सांगितलाच आहे. आणखीन काही तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा मला पर्सनल मेसेज करू शकता, इंस्टाग्रामले, टेलिग्रामले, व्हॉट्सअपले किंवा टेक्स्ट मेसेज करू शकता 8600453316. वीकली चर्चा आपण रन करतो. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये, भेटू नेक्स्ट वीकली चर्चामध्ये. भारत माता की जय.